नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज या ठिकाणी अल्कोहोल हा चॅप्टर पाहणार आहोत. अल्कोहोल मधील आपण व्हॉट आर दी अल्कोहोल, देन द क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल, देन द मोनोहायड्रिक अल्कोहोल and the types of monohydric alcohols we have studied in the part first. Now we have to study the preparation of alcohol. Preparation of alcohol means we have to prepare the alcohol from other chemicals or other reagents. Then what are the methods? The first method is preparation of alcohol means आपल्याला काय करायचं आहे की इतर कुठल्या तरी केमिकल पासून काय अल्कोहोल प्रिपेअर करायचं, त्याला काय म्हणतात असतात प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल म्हणतात. तर फर्स्ट मेथड आहे फ्रॉम अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड पासून आपल्याला अल्कलाइन हायड्रोलिसिस करायचं आहे, देन वी विल गेट दी अल्कोहोल्स. द जनरल रिएक्शन इज when alkyl halide is hydrolyzed by aqueous KOH or by aqueous NaOH gives alcohol. तर त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला alkyl is hydrolyzed. Alkyl halide is hydrolyzed by using the KOH and NaOH. It gives the alcohols. First of all, we have to take the RX. RX means alkyl halide. तर या ठिकाणी काय alkyl halide घ्यायचा. Reagent is alkyl halide when it is reacted with aqueous KOH. Then aqueous KOH it gives the ROH means alcohol. तर या ठिकाणी काय आपल्याला अल्कोहोल भेटत असतं. कधी ज्यावेळेस आपल्याला aqueous KOH घ्यायचा. aqueous KOH is reacted with alkyl halide, then it gives the alcohol. Then it gives the alcohols. Next, the RX is reacted with RX is reacted with RX means alkyl halide is reacted with aqueous NaOH, then it gives ROH. Here the Na is combined with the X and R is combined with a OH means ROH is formed. ROH means a alcohol and it gives the byproduct that is NaX. It is a general reaction. तर आपल्याला या ठिकाणी काय R means any alkyl group, त्या ठिकाणी काय R means any alkyl group, या ठिकाणी alkyl group असतील आणि X means a halide group. तर या ठिकाणी halide group असेल तर त्या ठिकाणी आपली रिॲक्शन कशासोबत होणार आहे, halide ग्रुप हा आपला तिथून निघून जात असतो. त्यानंतर त्या ठिकाणी हा KOH किंवा NaOH चा OH हा ग्रुप या ठिकाणी काय होत असतो रिप्लेस होत असतो आणि ROH means alcohol is prepared by using the alkaline hydrolysis of alkyl halide. तर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं R आणि X means alkyl halide आणि KOH. देन R ची आणि OH हा कंबाईन होतात, R आणि OH, देन K आणि X हे कंबाईन होत असतात. हा R कितीही जर मोठा असला किंवा कितीही लॉंगेस्ट असला तरी फक्त रिॲक्शन कुठली होणार आहे, देयर इज रिप्लेसमेंट ऑफ X. Xच्या ठिकाणी काय OH रिप्लेस होत असतो, त्यालाच आपण काय म्हणतो प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम ए अल्किल हॅलाइड्स. तर त्या ठिकाणी RX इज रिॲक्टेड विथ KOH, इट गिव्स अल्कोहोल अँड अनदर वन इज द RX इज रिॲक्टेड विथ aqueous NaOH, इट गिव्स ROH. तर या ठिकाणी लक्षपूर्वक पाहायचं आहे की या ठिकाणी हा OH ग्रुप KOH चा किंवा NaOH चा या ठिकाणी X च्या ठिकाणी रिप्लेस होत असतो आणि हा X जो आहे इथून निघून जाऊन Na सोबत किंवा K सोबत रिॲक्ट होत असतो, कंबाईन होत असतो. त्यावेळेस आपल्याला ROH हा अल्कोहोल ग्रुप आणखी KX अँड NaX हा ग्रुप आपल्याला भेटत असतो. वी हॅव टू सी दी एक्झाम्पल्स. तर आपल्याला काय एक्झाम्पल पाहायचे प्रायमरी अल्किल हॅलाइड. आता प्रायमरी अल्किल हॅलाइड कशाला म्हणले आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिलेलेच आहे. तर प्रायमरी अल्किल हॅलाइडचे एक्झाम्पल फर्स्ट वन इज द मिथिल क्लोराइड इज हीटेड विथ ए KOH to produce
मिथिल अल्कोहोल. त्या ठिकाणी काय मिथिल क्लोराईड इज हिटेड विथ ए aqueous KOH, इट गिव्स दी मिथिल अल्कोहोल. तर या ठिकाणी आपल्याला काय मिथिल अल्कोहोल भेटत असतो. तर या ठिकाणी पहा CH3Cl means methyl chloride it is a alkyl halide means alkyl chloride, then it reacted with aqueous KOH, it gives CH3OH. तर या ठिकाणी पहा हा CH3Cl आहे आणि KOH आहे. हा Cl हा K सोबत कंबाईन होतो आणि हा OH जो आहे तो CH3 सोबत कंबाईन होतो. त्यावेळेस हा CH3OH हा कंपाऊंड फॉर्म होतो. दॅट कंपाऊंड इज ए मिथिल अल्कोहोल. तर फक्त या ठिकाणी लक्षात कुठलं ठेवायचं आहे, हा जो फंक्शनल ग्रुप आहे Cl या ठिकाणी OH रिप्लेस होत असतो त्यावेळेस अल्कोहोल फॉर्म होतात. सेकंड वन इथिल क्लोराइड इज हिटेड विथ aqueous KOH टू प्रोड्यूस ए इथिल अल्कोहोल. एक लक्षात ठेवायचं आहे, प्रायमरी असो सेकंडरी असो टर्शियरी असो किती एक्झाम्पल असो, तर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हॅलाइड म्हणल्यानंतर त्या ठिकाणी फक्त OH हा KOH चा किंवा KOH किंवा NaOH चा OH ग्रुप जो असतो तो काय होत असतो Cl च्या ठिकाणी रिप्लेस होत असतो. बाकी सर्व रिएजंट किंवा बाकी सर्व रिॲक्टन्स ॲज इट इज म्हणजे सेम राहत असतात. त्यासाठी आपल्याला इकडं कुठलेच विचार करायचे नाही, फक्त काय करायचं आहे Cl च्या ठिकाणी OH रिप्लेस करायचं आणि हा Cl जो आहे तो K सोबत किंवा Na सोबत रिॲक्ट होत असतो किंवा कंबाईन होत असतो. आता या ठिकाणी इथिल क्लोराइड इज हिटेड विथ aqueous KOH टू प्रोड्यूस इथिल अल्कोहोल. तर या ठिकाणी CH3CH2Cl इट इज इथिल क्लोराइड इज हिटेड विथ aqueous KOH, देन इट गिव्स इथिल अल्कोहोल. तर या ठिकाणी पहा Cl च्या ठिकाणी हा OH रिप्लेस झालेला असतो आणि हा Cl कोणासोबत कंबाईन होतो K सोबत. फार सिंपल रिॲक्शन आहे, जर लक्षपूर्वक पाहिलं तर, आणि कॉम्प्लिकेशन करून घ्यायचं नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं की Cl च्या ठिकाणी काय हा OH रिप्लेस होत असतो. देन इट गिव्स दी CH3CH2OH मीन्स इथिल अल्कोहोल. कार्बन जसे तसे सेम आहेत, इथले कार्बन जसे तसे दोन्ही साईडचे कार्बन सेम आहेत. फक्त काय या ठिकाणी एक्सचेंज ऑफ ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम. तर या ठिकाणी काय ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम काय होत असतात एक्सचेंज होत असतात. Cl च्या ठिकाणी OH येतो आणि OH च्या ठिकाणी Cl जात असतो. थर्ड वन इज द CH3CH2CH2Cl मीन्स N प्रोपिल क्लोराइड इज हिटेड विथ aqueous KOH, इट गिव्स N प्रोपिल अल्कोहोल. तर या ठिकाणी सुद्धा पहा Cl च्या ठिकाणी OH रिप्लेस झालेला आहे. CH3CH2CH2 या ठिकाणी सुद्धा CH3CH2CH2 मीन्स N प्रोपिल ग्रुप इज ॲज इट इज, ओनली द functional group is changed, that is the Cl OH is replaced by the Cl. तर त्या ठिकाणी काय OH हा Cl च्या ठिकाणी रिप्लेस होत असतो आणि Cl काय होत असतो त्या ठिकाणी OH च्या ठिकाणी रिप्लेस होत असतो. अशा पद्धतीने N प्रोपिल अल्कोहोल फॉर्म झालेला आहे. नेक्स्ट आता प्रायमरी झालेलं आहे सेकंडरी अल्किल हॅलाइड. सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणजे काय आयसोप्रोपिल क्लोराइड इज हिटेड विथ aqueous KOH टू प्रोड्यूस आयसोप्रोपिल अल्कोहोल. आता सेकंडरी अल्किल हॅलाइड कशाला म्हणतात, तर हा जो Cl आहे हा जो हॅलाइड ग्रुप आहे, हॅलाइड ग्रुप इज प्रेझेंट ऑन ए सेकंडरी कार्बन ॲटम, दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड सेकंडरी अल्किल हॅलाइड. आता सेकंडरी कार्बन ॲटम कशाला म्हणतात, द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू अदर टू कार्बन ॲटम, दॅट कार्बन ॲटम इज कॉल्ड सेकंडरी कार्बन ॲटम. आणि ज्या सेकंडरी कार्बन ॲटम वरती प्रेझेंट आहे Cl त्यामुळे त्या कंपाऊंडला काय म्हणलेलं आहे सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणलेलं आहे. तर या ठिकाणी सुद्धा पहा सेकंडरी असो प्रायमरी असो किंवा टर्शियरी असो, चेंजेस इज ओनली ऑन द Cl. Clच्याच ठिकाणी चेंजेस होत असतात. तर या ठिकाणी CH3 हा Cl जो आहे Cl इज रिप्लेस्ड बाय OH. तर या ठिकाणी पहा CH3 हा OH जो रिप्लेस झालेला आहे कुठल्या ठिकाणी Clच्या ठिकाणी रिप्लेस होत असतं अँड KCl इज फॉर्म्ड. द कंपाऊंड इज आयसोप्रोपिल अल्कोहोल. Second one is the secondary butyl chloride is heated with aqueous KOH to produce secondary butyl alcohol. Here CH3, CH2, CH3 means it is a secondary butyl chloride. तर या ठिकाणी सेकंडरी काय म्हणलेलं आहे Cl is present on a secondary carbon atom. Cl कुठं प्रेझेंट आहे सेकंडरी कार्बन ॲटम वरती प्रेझेंट असल्यामुळं त्याला काय म्हणतात सेकंडरी अल्किल हॅलाइड असे म्हणत असतात.
तर त्या ठिकाणी काय Cl च्या ठिकाणी ओनली OH इज रिप्लेस्ड. Cl च्या ठिकाणी OH रिप्लेस होत असते, आणखी Cl च्या ठिकाणी OH आणि OH च्या ठिकाणी Cl रिप्लेस होत असतात आणि देयर इज अ म्युच्युअल एक्सचेंज ऑफ द ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम. त्या ठिकाणी एक्सचेंज झाल्यानंतर ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम हे रिॲक्शन फॉर्म होत असते अँड द कंपाऊंड फॉर्म्ड इज सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. तर सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल कशाला म्हणतात? द OH इज प्रेझेंट ऑन द सेकंडरी कार्बन ॲटम, दॅट्स वाय दिस इज द सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. नेक्स्ट वन, tertiary alkyl halide. Tertiary alkyl halide means the Cl is present on a tertiary carbon atom. Cl कुठं प्रेझेंट आहे? Cl is present on a tertiary carbon atom. That compounds are called tertiary alkyl halide. आणि tertiary carbon atom कशाला म्हणतात? The carbon atom which is attached to other 3 carbon atom. Carbon atom which is attached to other 3 carbon atom. That compounds are called tertiary alkyl halides. Then tertiary alkyl halide, that is tertiary butyl chloride, is heated with aqueous KOH. It gives tertiary butyl alcohol. तर या ठिकाणी काय Cl च्या ठिकाणी हा OH रिप्लेस झालेला आहे, तर त्याला काय म्हणतो आपण? टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल असे म्हणत असतो. तर या ठिकाणी प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड, टर्शियरी अल्किल हलाइड. त्याच्यामध्ये प्रायमरी असो, सेकंडरी असो किंवा टर्शियरी असो, आपल्याला एकच चेंजेस पाहायला भेटलेला आहे, तो म्हणजे काय? Cl च्या ठिकाणी OH रिप्लेस होतो आणि OH च्या ठिकाणी Cl जात असतो. ज्यावेळेस OH रिप्लेस होतो अल्किल हलाइड सोबत, त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो? अल्कोहोल असे म्हणत असतो. सेकंड मेथड, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय युजिंग सिल्वर, मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड यूज करून आपल्याला काय करायचं आहे? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल करायचं आहे. तर आता या ठिकाणी काय, तर इथे दिलेलं आहे पहा, H2O. H2O मीन्स वॉटर अँड Ag2O, सिल्वर ऑक्साइड. H2O इज रिॲक्टेड विथ सिल्वर ऑक्साइड, देन इट गिव्स सिल्वर हायड्रॉक्साइड. AgOH हा भेटत असतो आणि ह्या AgOH ची रिॲक्शन काय आपल्या अल्किल हलाइड सोबत होत असते. तर या ठिकाणी जनरल रिॲक्शन काय म्हणते? व्हेन अल्किल हलाइड इज हिटेड विथ मॉइस्ट Ag2O गिव्स अल्कोहोल. तर या ठिकाणी काय, व्हेन अल्किल हलाइड इज हिटेड विथ मॉइस्ट Ag2O इट गिव्स अल्कोहोल. Here the RX means alkyl halide is reacted with AgOH. AgOH कसं आलेलं आहे? How we have got it? By using this reaction, H2O is reacted with, or H2O water is mixed with Ag2O, it gives 2 AgOH molecule, and that AgOH is reacted with the alkyl halide RX, it gives the alcohol. त्यावेळेस आपल्याला काय भेटत असतो? अल्कोहोल. Here the RX is reacted with AgOH, it gives ROH and AgX. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी सुद्धा X च्या ठिकाणी OH रिप्लेस होत असतो. X च्या ठिकाणी काय OH रिप्लेस होत असतो आणि Ag सोबत X हा कंबाईन होत असतो किंवा बॉन्डिंग होत असते आणि कंपाऊंड फॉर्म होत असतो AgX. हे झाली जनरल रिॲक्शन. आता या ठिकाणी सुद्धा काय X च्या ठिकाणी OH येतो आणि X हा Ag सोबत कंबाईन होत असतो. आता एक्झाम्पल पाहूया. प्रायमरी अल्किल हलाइड, when methyl bromide is heated with a moist silver oxide, it gives methyl alcohol. Methyl bromide is heated with a moist silver oxide, it gives methyl alcohol. तर या ठिकाणी काय CH3Br is reacted with AgOH, it gives CH3OH and AgBr. या ठिकाणी CH3OH and AgBr is formed. या ठिकाणी पहा OH हा Ag सोबत असलेला काय CH3 सोबत कंबाईन होत असतो किंवा बॉन्डिंग होत असते आणि त्या ठिकाणी Br जो आहे तो Ag सोबत रिॲक्ट होत असतो. सेकंड एक्झाम्पल, when ethyl bromide is heated with a moist silver oxide gives ethyl alcohol. या ठिकाणी CH3CH2Br means ethyl chloride, ethyl bromide. या ठिकाणी ब्रोमाइड आहे. Ethyl bromide. Ethyl bromide is reacted with AgOH, it gives the ethyl alcohol. तर या ठिकाणी काय ethyl alcohol आपल्याला काय
प्रिपेअर करता येत असतात. तर या ठिकाणी सुद्धा पहा बीआरच्या ठिकाणी OH हा रिप्लेस होत असतो आणि AG सोबत BR कंबाईन होतो आणि या ठिकाणी इथिल अल्कोहोल आणि AgBr हे भेटत असतात. थर्ड एक्झाम्पल इज N propyl bromide is reacted with moist silver oxide. It gives N propyl alcohol and AgBr. तर या ठिकाणी सुद्धा पहा हा BR आणि हा OH एकमेकांसोबत काय होत असतात, एक्सचेंज होत असतात. म्हणजे BRच्या ठिकाणी OH जातो आणि OHच्या ठिकाणी BR येत असतो आणि त्यानंतर या ठिकाणी अल्किन सोबत OH ग्रुप असल्यामुळे त्याला काय म्हणतो, N प्रोपिल अल्कोहोल असे म्हणत असतो. सेकंडरी अल्किन हलाइड, तर त्या ठिकाणी सुद्धा पहा when isopropyl bromide is heated with a moist silver oxide to produce isopropyl alcohol. तर या ठिकाणी इकडे लक्ष द्या, तर CH3 CH CH3 BR मीन्स काय, सेकंडरी अल्किल हलाइड आहे हा. ह्या BRच्या ठिकाणी काय होत असतो, हा OH काय होत असतो, रिप्लेस होत असतो. तर AgOH तर सेकंडरी आयसोप्रोपिल ब्रोमाइडची रिॲक्शन कशासोबत होत असते, AgOH सोबत झाल्यानंतर त्या ठिकाणी आयसोप्रोपिल अल्कोहोल आपल्याला भेटत असतो. या ठिकाणी सुद्धा काय, सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड इज रिॲक्टेड विथ AgOH, then it gives the secondary butyl alcohol. या ठिकाणी सुद्धा BRच्या ठिकाणी काय, OH हा रिप्लेस होत असतो आणि या ठिकाणी आपल्याला हा अल्कोहोल कंपाऊंड भेटत असतो. Here also AgOH. तर या ठिकाणी बघा टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड इज heated with a moist silver oxide. It gives tertiary butyl alcohol. तर या ठिकाणी काय होत आहे, AgOH सोबत ज्यावेळेस टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडची रिॲक्शन होते त्यावेळेस हा OH जो आहे या BR सोबत कंबाईन होतो आणि BRच्या ठिकाणी रिप्लेस होत असतो आणि आपल्याला काय, हा OH रिप्लेस झालेला कंपाऊंड म्हणजे टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल हा कंपाऊंड भेटत असतो आणि त्या ठिकाणी इथं AgBr हा कंपाऊंड फॉर्म होत असतो किंवा हा बाय प्रोडक्ट फॉर्म होत असतो. अशा पद्धतीने काय, वी कॅन गेट द अल्कोहोल बाय युजिंग द मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड्स. नेक्स्ट वन, थर्ड मेथड. दोन मेथड पाहिलेले आहेत. थर्ड मेथड बाय हायड्रेशन ऑफ अल्किन or alkaline or olefins by using the concentrated sulfuric acid. That method is also known as a commercial method or it is also known as a large scale preparation method. But first of all we have to know the hydration. What is the hydration? The addition of water molecule is known as a hydration. त्या ठिकाणी काय, there is a addition of water molecule. That process is called a hydration process. For example, when ethylene is reacted with 98% of cold concentrated sulfuric acid, then it gives ethyl hydrogen sulfate, which on boiling with water to produce the ethyl alcohol or ethanol. Here, it is a two-step reaction. या ठिकाणी काय होत असते, it is a two-step reaction. First of all, ethylene is reacted with concentrated sulfuric acid. It gives the ethyl hydrogen sulfate. तर या ठिकाणी काय, CH3CH2O SO3H हा इथिल हायड्रोजन सल्फेट हा कंपाऊंड काय होत असतो, फॉर्म होत असतो. When ethyl hydrogen sulfate is again reacted with water molecule, it gives ethyl alcohol and again we get the sulfuric acid. परत आपल्याला काय, सल्फ्युरिक ऍसिड भेटत असतं. तर फर्स्ट ऑफ ऑल काय, इथिलीन इज रिएक्टेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. इट गिव्स इथिल हायड्रोजन सल्फेट. देन अगेन द इथिल हायड्रोजन सल्फेट इज रिएक्टेड विथ वॉटर मॉलिक्यूल. इट गिव्स द इथिल अल्कोहोल प्लस सल्फ्युरिक ऍसिड. म्हणजे आपल्याला परत सल्फ्युरिक ऍसिड भेटतो आणि या ठिकाणी इथिल अल्कोहोल प्रिपरेशन होत असतं. सेकंड एक्झाम्पल, when the propylene is reacted with
80% of poured concentrated sulfuric acid. Then it gives the isopropyl. It gives the isopropyl hydrogen sulfate according to the Marconi-Pope's rule, which on boiling with water molecule to produce isopropyl alcohol or 2-propanol. तर या ठिकाणी पहा propylene is reacted with a concentrated sulfuric acid. It gives the isopropyl hydrogen sulfate. तर या ठिकाणी लक्ष देऊन पाहायचा, या ठिकाणी MR इथं सुद्धा दिलेलं आहे, MR म्हणजेच मार्कोनी-पोप्स रूल. तर या ठिकाणी रिप्लेसमेंट कशी होणार आहे अकॉर्डिंग टू दी मार्कोनी-पोप्स रूल. तर आता मार्कोनी-पोप्स रूल काय म्हणत असतो हे सर्वात महत्वाचं आहे. मार्कोनी-पोप्स रूल काय म्हणतो? When unsymmetrical reagent is reacted with unsymmetrical alkene, then the negative part of the reagent goes to that carbon atom having less number of carbon atom. That is the Marconi-Pope's rule. Marconi-Pope's rule काय म्हणत असतो? ज्यावेळेस unsymmetrical reagent is reacted with a unsymmetrical alkene. आता हा unsymmetrical alkene आहे, डबल बॉन्डच्या या साईडला CH3 आहे, या साईडला CH2 आहे, म्हणजे अनसिमेट्रिकल आहे. आणि या ठिकाणी हा सुद्धा काय अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. when unsymmetrical reagent reacted with a unsymmetrical alkene, then the negative part of the reagent goes to that carbon atom having a less number of hydrogen atom. ज्या साईडला आहे CH आणि इथे CH2 आहे, या साईडला काय आहे लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जो निगेटिव्ह पार्ट आहे रिएजंटचा तो कुठे कंबाईन होत असतो? CHच्या ठिकाणी कंबाईन होत असतो आणि या ठिकाणी आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट हा कंपाऊंड भेटत असतो. when isopropyl hydrogen sulfate is reacted with water molecule, it gives isopropyl alcohol. This is the second method of preparation of alcohol. तर या ठिकाणी काय आपण 3 मेथड पाहिलेले आहेत. तर कुठल्या 3 मेथड पाहिलेले आहेत? तर समरी पाहूया. फर्स्ट, फ्रॉम alkaline hydrolysis of alkyl halide. Second one is the from reaction of a moist silver oxide and alkyl halide. And third one is the by hydration of alkene. अशा पद्धतीने काय 3 रिॲक्शन पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी तिन्ही रिॲक्शन मध्ये जर बारकाईने जर पाहिलं तर काय चेंजेस आहेत पाहू शकता. तर प्रत्येक रिॲक्शन मध्ये अल्किल हॅलाइडची रिॲक्शन झालेली आहे. इथे या ठिकाणी अल्किल हॅलाइडची रिॲक्शन KOH किंवा NaOH सोबत होत असते आणि ह्या Xच्या ठिकाणी काय होत असतो? OH येत असतो, म्हणजेच अल्कोहोल भेटत असतो. एवढंच लक्षात ठेवायचं. सेकंड रिॲक्शन मध्ये काय म्हणलेलं आहे? अल्किल हॅलाइड इज रिॲक्टेड विथ मॉइस्ट सिल्वर हायड्रॉक्साइड देन इट गिव्स द अल्कोहोल. तर या ठिकाणी पहा AgOH हा OH जो ग्रुप आहे हा OH ग्रुप काय Xच्या ठिकाणी रिप्लेस होत असतो आणि अल्कोहोल भेटत असतो. आणि थर्ड वन आहे बाय हायड्रेशन ऑफ अल्किन. अल्किन मध्ये काय होत असते? देयर इज ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल ऍड केल्यानंतर त्या ठिकाणी काय होत असतो? तर त्या ठिकाणी आपल्याला अल्कोहोल भेटत असतो. तर या ठिकाणी पहा CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2SO4 मीन्स सल्फ्युरिक ऍसिड. इट गिव्स CH3CH2OSO3 means ethyl hydrogen sulfate. When ethyl hydrogen sulfate is reacted with a water molecule, then it gives CH3CH2OH means a ethyl alcohol plus hydrosulfuric acid. तर या ठिकाणी अशा पद्धतीने 3 रिॲक्शन पाहिलेले आहेत. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हॅलाइड बाय हायड्रोलिसिस. सेकंड वन आहे फ्रॉम अल्किल हॅलाइड बाय युजिंग मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. आणि थर्ड वन आहे बाय हायड्रेशन ऑफ अल्किन. तर अशा पद्धतीने आपण काय 3 आपण मेथड पाहिलेले आहेत प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलच्या. आपण 4th मेथड जे पाहणार आहोत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.